अग्निकांड प्रकरणामध्ये नाईट क्लबचे मालक लुथरा बंधूंना थायलंडमधून ताब्यात घेतल्याची माहिती। कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर दोघांना भारतामध्ये आणणार, सूत्रांची माहिती। भारतीय अधिकाऱ्यांचं एक पथक थायलंडसाठी रवाना। लुथरा बंधूंना 24 तासाच्या आत परत आणणार। भारतामध्ये आणल्यावर गोवा पोलीस लुथरा बंधूंचा ताबा घेण्याची शक्यता। दिल्लीच्या रोहिणी न्यायालयानं लुथरा बंधूंचा जामीन अर्ज फेटाळला। गोवा पोलिसांकडून लुथरा बंधूंचा पासपोर्ट देखील निलंबित। मुंबई गिळायच्या दिशेनं अॅनाकोंडाची वाटचाल। ठाकरेंची शहांवर टीका, तर मुंबई लुटणाऱ्यांनी शहांवर बोलू नये, एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात। 30 जानेवारीपासून करणार उपोषण। मुख्यमंत्र्यांना हजारेंचं पत्र, तपोवन वृक्षतोडीला विरोध दर्शवला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सेस आणि पागडी इमारतींबाबत मोठी घोषणा। भाडेकरूंच्या ताब्यामध्ये जेवढं क्षेत्र तेवढाच एफएसआय भाडेकरूंना मिळणार। मालकाला भूखंड मालकीपोटी बेसिक एफएसआय देण्यात येईल। मुंबईतील सर्व पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी धोरण तयार करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय। पोलिसांच्या कुटुंबांना हक्काची घरं माफक दरामध्ये देण्याचा प्रयत्न। पुणे महानगर क्षेत्रामध्ये 220 प्रकल्पांची कामं करण्यात येणार। यासाठी 32,523 कोटी रुपयांचा निधी मंजूर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय। बंडू आंदेकरचा तुरुंगातून निवडणूक लढण्यासाठी अर्ज। विशेष मोक्का कोर्टाकडून बंडू आंदेकरचा अर्ज मान्य। आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर अटकेत। नियमानुसार निवडणूक लढवण्यास कोर्टाची परवानगी। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। पुणे सत्र न्यायालयाकडून पोलीस कोठडी सुनावण्यात आली। अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क भरावंच लागणार। सुनावणीनंतर मुद्रांक आणि शुल्क विभागाचा निर्णय। निशांत सिद्दीकींच्या सुरक्षेवरून हायकोर्टाने सरकारला सुनावलं। सुरक्षा कमी केल्यानंतर सिद्दीकींना काही झाल्यास जबाबदार कोण? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल।